श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 662. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये ह्या 3 राण्यांचा संवाद, ज्यामध्ये प्रामुख्याने राजा जनकाच्या पत्नी आणि सीताजींची आई राणी सुनेनाजी, लक्ष्मणाची आई अर्थातच सुमित्राजी आणि प्रभू रामचंद्रांची आई अर्थातच माता कौसल्या, या तिघांच्या विचारांच्या आधाराने कर्माचा सिद्धांत जो या सृष्टीमध्ये प्रत्येक जीवावरती कार्य करतो आणि त्या कर्मसिद्धांताच्या आधाराने आमच्या मनामध्ये ज्या भावनेच्या प्रतिक्रिया उमटत असतात त्याचा थोडासा मागोवा घेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. कालच्या निरूपणामध्ये आपण हा दोहा पूर्ण करू शकलो नव्हतो, त्यामुळं आज आपण पुन्हा दोह्याचं गायन करणार नाही, परंतु त्यातील काही मागच्या भागाचा सूत्र आपल्या वाणी शुद्धीसाठी म्हणा किंवा जे सूत्र आपण कदाचित विस्मरणामध्ये गेल्यामुळं म्हणा, त्याचा आपण थोडासा मागोवा घेऊयात आणि मग माता कौसल्याच्या या विचारांचा अभ्यास आपण गुरुकृपेने करण्याचा प्रयत्न करूयात. आपण बघितलं की माता सुनैनाजी आपल्या मुलीचं हे असलेली अवस्था, आपल्या जावयावरती असलेल्या अतीव स्नेहापायी घडलेल्या या सर्व परिस्थितीचं खापर कौसल्याच्या समोर बोलत असताना कुठल्या एका व्यक्तीवरती फोडत नाहीये. आमच्या डॉक्टर सुचिकांनी फार छान यामध्ये एक गोष्ट निदर्शनाला आणून दिली की यामध्ये माता कैकेयी असूनही ती मौन आहे. माता कैकेयीचं कुठलाच संवाद या चौपायांमध्ये आपल्याला दिसत नाही. काय कारण असेल बरं? तिला बोलण्याचं स्वातंत्र्य नसेल का? मला असं वाटतं की राणी सुनैनाजीचा जो स्वभाव आहे त्याचा विचार करता सुनैनाजी या गोष्टीचं सर्व दोष माता कैकेयीवरती सहजपणे फोडू शकली असते. आणि किंबहुना कैकेयी देखील जेव्हा जनकवासी आले आहेत ही वार्ता कळाली त्यावेळेला मनामध्ये विचार करते की जमीन दुभंगून यामध्ये माझा प्राण का जात नाहीये. कारण ह्या आपल्या सर्व मुलांच्या असलेल्या सासूरवाडीतल्या लोकांच्या समोर आपण कशा पद्धतीने सामोरं जायचं, हा प्रश्न माता कैकेयीच्या समोर देखील पडला असणारच. परंतु मला असं वाटतं की या रामायणामधलं एकंदर सर्व असलेल्या या लीला नाट्याचं, या प्रत्येकाच्या हृदयामध्ये असलेल्या शीलाचं जर आपण स्मरण केलं तर जणू काही हा संवाद या तिन्ही राण्यांनी, जसं आपण लहानपणी एखाद्या मुलाला अंघोळ घालताना किंवा एखाद्या उत्सवामध्ये देखील घरामधल्या जशा प्रत्येक स्त्री येऊन आपल्याला अभ्यंग स्नान घडवत असते, त्यावेळेला जसे त्याच्या शुद्धीसाठी, त्याच्या मांगल्यासाठी आपल्याला स्नान घातलं जातं, मला वाटतं माता कैकेयीच्या अंतरंगामध्ये असलेल्या या पश्चाताप दग्ध बुद्धीवरती या 3 राण्यांनी स्नान घातलेलं आहे की नको कैकेयी तू स्वतःवरती या सगळ्या गोष्टींचा दोष घेऊस. आम्ही तुला जाणतो, विधात्याची गतीच विचित्र होती आणि त्यामुळं त्यावेळेस तुझी मती फिरली. अन्यथा तुझ्या अंतःकरणात रामाविषयी, लक्ष्मणाविषयी असलेल्या प्रेमाबद्दल आमच्या मनामध्ये यत्किंचितही संदेह नाहीये. केवढं मोठं सूत्र आहे ना सज्जनो, की आम्ही आपल्या नातेसंबंधांमध्ये एखाद्या घटनेचं खापर आयुष्यभर त्या व्यक्तीवरती फोडत राहतो. परंतु जर आम्ही आमच्या विचाराची दिशा बदलली आणि त्या प्रसंगामध्ये त्या व्यक्तीला दोष देण्याऐवजी विधात्याची गतीच त्यावेळेला अशी होती की त्या व्यक्तीचं निमित्त करून भगवंताने
आपल्या प्रारब्धामध्ये ही गती आपल्याला दिली, असा जर विचार केला तर आमच्या अंतरंगातून इतरांच्या दोषांचं चिंतन करण्याची वृत्ती स्वाभाविकपणे निघून जाईल. बघा किती आकाश मोकळं होऊन जाईल अंतःकरणातलं. आपण जर कधी आपल्या चित्ताचा एक्सरे काढला, खरं तर या चित्तरूपी गोष्टीचा एक्सरे कसा काढायचा तो तर केवळ संतरूपी दृष्टीच्या आधारानेच कळू शकतो. तर मला असं वाटतं की आपल्या चित्तामध्ये या सर्व अशा दोष, चिंता, काळजीची मोठी मोठी गाठोडीच स्मरण रूपाने पडून आहेत. मग चित्ती वसे ऐसी कृपा करी कोण, श्री ब्रह्मचैतन्य सद्गुरुनाथ, हे केवळ आमच्यासाठी एक दिवा स्वप्न होऊन जातं. त्या चित्तामध्ये आम्हाला लोकांना क्षमा करण्याची जर एक स्वाभाविक सुंदर अशी रीत प्राप्त झाली तरच हे चित्त मोकळं करता येऊ शकतं. सर्व संतांच्या जीवनामध्ये त्यांनी काय केलं? ज्यांनी ज्यांनी म्हणून त्यांच्यावरती विषाचे प्यालेच त्यांना पाजले, त्या प्रत्येकाला संतांनी क्षमा केलेलं आहे. यासाठी मुख्य गोष्ट हीच आहे की त्या व्यक्तीच्या विषयी चित्तामध्ये दूषित भाव घेऊन आपलं संतत्व घालवण्यापेक्षा विधात्याने त्या व्यक्तीचं निमित्त करून आपले हे भोग आपल्याला भोगण्यासाठी प्रवृत्त केलंय. त्यामुळे एक प्रकारे त्या व्यक्तीच्या विषयी आपण मनामध्ये धन्यवाद द्यावेत आणि त्याने दिलेल्या त्रासाला आपल्या अंतःकरणापासून आपण त्याला क्षमा करून टाकावी. काही आपल्या अंतःकरणामध्ये हे पश्चाताप दग्ध भूमिकेमध्ये जी सतत एक प्रकारे अंतरंगामध्ये जळत होती, या 3 राण्यांच्या या शीतल वाणीच्या आधाराने जणू काही कैकईला या तिघींनी शांत केलेलं आहे. आणि त्यामुळे सुनैनाजी विधात्याच्या गतीवरती या सर्व प्रसंगाच्या आधाराने बोट ठेवते. आणि विधाता हा खऱ्या अर्थाने न्याय पद्धतीने कार्य करत नाही. अन्यथा प्रभू रामचंद्र आणि सीताजींच्या साठी हा विधाता एवढा वज्रासारखा कठोर होण्याची काहीच गरज नव्हती, हे सुनैनाजींनी सांगितलं. तर आता सुमित्रेच्या मनामध्ये जो या प्रसंगाच्या आधाराने एक अत्यंत शोकाकुल अशी अवस्था निर्माण झाली होती, त्याद्वारे माता सुमित्रा म्हणते की विधाता हा विवेक शून्य आहे, एखाद्या लहान मुलासारखा. ज्याप्रमाणे विधात्याची बुद्धी बालकाच्या खेळाप्रमाणे सर्व काही तयार करते आणि नंतर मोडून टाकते, त्याप्रमाणे हा विधाता देखील स्वतःच उत्पत्ती करतो, स्वतःच स्थिती देतो आणि स्वतःच त्याचा लय देखील करून टाकतो. असा हा खेळ तो मांडतो, परंतु त्याला लक्षात येत नाही की यामध्ये खेळणारे सवंगडी हे मनुष्य आहे, ते मन आहे, त्यांना किती याचा त्रास होत असेल. आपण त्या आधाराने परमार्थात अंतरंगामध्ये स्मरण करत असताना दृश्य जगाच्या आधाराने स्वतःच्या कर्मांचं मोजमाप करण्याची पद्धत आपण बघितली. आणि मग शेवटी विवेकी असलेली माता कौसल्या, या दोघींचाही भाव पूर्ण झाल्यानंतर या कर्माची खरी गती, त्याचं खरं स्वरूप, याचं उद्बोधन आपल्याला करू लागते. आणि त्यातून आपण एक अत्यंत महत्वाचा निष्कर्ष समजून घेण्याचा प्रयत्न केला की कर्माची गती आपल्या अंतरंगामध्ये जी आपण नित्य मोजमाप करत असतो, ती केवळ आपण याच जन्माच्या आधाराने त्या गोष्टींचं मोजमाप करत असतो. आम्हाला या संस्काराची किती गाठोडी आतमध्ये आपल्या भोगासाठी तयार आहे त्याची कल्पना नसते सज्जनो. त्यासाठी आपण काल भगवद्गीतेतलं देखील गहना कर्मणो गतिही हे सूत्र देखील समजून घेतलं की कर्माची गती समजून घेणं हे सामान्य जीवाच्या विचाराच्या पलीकडची गोष्ट आहे. आम्ही कर्मगतीचा विचार करत राहतो, याचं कारण आम्हाला प्रत्येक ठिकाणी कर्मफळाच्या आधाराने जे आम्ही संचित निर्माण केलेलं आहे
त्याचा ताळमेळ आपल्याला मिळत असलेल्या ह्या जन्मातल्या फळांच्या आधाराने करण्याची इच्छा असते. परंतु हा एक साधा बेरीज वजाबाकीचा गणित पेपर नाही. यामध्ये कितीतरी अनेक गोष्टी आहेत ज्या मानवी बुद्धीच्या पलीकडच्या आहेत. आणि म्हणून माता कौसल्या म्हणते की कठीण कर्म गती जान विधाता, जो शुभ अशुभ सकल फलदाता. या संचिताचं गणित सोडवणं हे मानवीय बुद्धीच्या पलीकडची गोष्ट आहे. मला वाटतं की भगवंताने या मनुष्याला भरपूर स्वतंत्रता दिली आहे. त्याच्या बुद्धीच्या आधाराने अनंत प्रकारचे विकास तो घडवून आणू शकतो. परंतु काही असे मुख्य सूत्र भगवंताने आपल्या हातात ठेवली आहे जिथं बुद्धीला प्रवेश नाही. जर मनुष्याच्या बुद्धीला या कर्माचं गणित सोडवण्याचा फॉर्म्युला मिळाला तर मला वाटतं या कर्मगतीच्या आधाराने मनुष्य भगवंताला देखील फसवायला लागेल. एक गमतीची गोष्ट आठवली. एकदा एक मनुष्य घरामध्ये असा बसलेला आणि अचानक यमराज तिथं येतात आणि म्हणतात, चला तुमची वेळ झाली, तुम्हाला घेऊन जायला आलोय. तो मनुष्य मोठा हुशार होता. त्याला वाटलं की आपण कोणालाही फसवू शकतो. यमराजाला तो म्हणतो, अहो आलाय तर त्यासरशी बसा, थोडा चहा पाणी वगैरे घेऊत मग जाऊ. तर यावरती तो मनुष्य म्हणतो, नाही अजिबात नाही, एक क्षणाचा देखील वेळ नाहीये. बघा मी यादी घेऊन आलोय, त्यामध्ये तुमचं नाव सर्वप्रथम आहे. मला त्याच्यानंतर एवढ्या सगळ्या लोकांना घेऊन जायचे, वेळ नाहीये. इथं क्षण देखील मला वाया घालवता येणार नाही. तरी देखील तो मनुष्य त्या यमाच्या दूताला बऱ्याच पद्धतीने प्रभावित करण्याचा प्रयत्न करतो. काही ना काहीतरी गोड बोलून थोडा वेळ थांबा असं करत त्याला तो थोड्या वेळ करत रिझवू लागतो. शेवटी तो यमदूत देखील म्हणतो की बाबा तुझ्या या सगळ्या गोष्टींनी मी भाळलोय, मी एक क्षणभर जरा टेकतो आणि मग आपण निघूत. असं म्हटल्यानंतर तो यमदूत असा बसणार तर हा मनुष्य हुशार आपलं वरचं नाव खोडतो आणि ते नाव खाली चिकटून टाकतो, जेणेकरून यमदूताला उठल्यानंतर म्हणावं की अहो तुमचं काहीतरी वाचण्यात चूक झाली, माझं नाव तर अजूनही बराच वेळ आहे, हे पुढच्या नावाकडे जा तुम्ही. यमदूताचा क्षणभराचा विसावा होतो. तो डोळे उघडतो, म्हणतो चला जायचं ना आता. अहो नाही म्हणे, काहीतरी चुकतंय, आपण अजूनही थोडा वेळ थांबूयात. यमदूत म्हणतात, अहो तुम्ही आता मला नका खरं गळ पाडू, खूप वेळ होतो. शेवटी तो यमदूत म्हणतो, आता बघा मी तुमच्यासाठी एकच करू शकतो की या यादीला मी खालच्या क्रमापासून वाचायला लागतो, जेणेकरून जेव्हा तुमचं नाव येईल तेव्हा तुम्हाला नेतो. हा मनुष्य डोक्याला हात मारून घेतो, कारण की त्याने स्वतः त्या आपल्या नाव यादीमध्ये सगळ्यात खाली टाकून दिलेलं असतं. कर्माच्या गतीला मनुष्य टाळू शकत नाही आणि त्याची उकल करण्याची बुद्धी मनुष्याला नाही. आणि त्यामुळे माता कौसल्या म्हणते की या कर्माची गती खरंच कठीण आहे. ती फक्त केवळ एक संचित, एक विधाताच जाणतो आणि त्याच्याकडं ते गणित, त्याचा जो फॉर्म्युला आहे, त्याचं जे समीकरण आहे, त्याच्या आधाराने प्रत्येक कर्माच्या आधाराने घडलेल्या त्याच्या फळाचा शुभ आणि अशुभ पद्धतीने त्या जीवाला भोग घ्यावाच लागतो. याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. कदाचित माता कौसल्याने सुनैनाजींच्याकडे पाहिलं असेल आणि ज्या सुनैनाजी प्रभू रामचंद्र आणि सीताजींना देखील सामान्य जीवांसारखं समजून त्यांच्यावरती आलेल्या या संकट प्रसंगाच्या वेळेला या सर्व गोष्टींना विधात्याला जबाबदार धरून त्या जे मनामध्ये खेद करत आहेत, अशा सुनैनाजींना कदाचित माता कौसल्या, जिने प्रभू रामचंद्रांना अगदी लहानपणापासून जाणले, कारण मनु आणि शत्रुपा या रूपामध्ये असताना देखील ज्या शत्रुपेने भगवंताला एकच सांगितलं की जरी तू माझा पुत्र म्हणून जन्माला आलास तरी माझ्या विवेकाला तू कधी घालवू नकोस की तू माझा पुत्र नाहीस, तर तू प्रत्यक्ष परब्रह्म आहेस.
आणि त्यामुळे माता कौसल्या, प्रभू रामचंद्रांचं रूप ही आपल्या मागील जन्मापासून जाणतीये. प्रभू रामचंद्रांच्या त्या लहानपणीच्या लीलेमध्ये जेव्हा भगवंताने आपलं मुख उघडून आईला दाखवलं, विश्वरूप दर्शन घडवलं, त्यावेळेला माता कौसल्याने देखील भगवंताचे चरण घट्ट धरले आणि त्याला विनंती केली की पुन्हा मला अशा अविवेकामध्ये मी पडीन असं करू नकोस. आणि त्यामुळं प्रभू रामचंद्रांच्या स्वतंत्र रूपाला माता कौसल्या जाणते. अन्यथा एखादी आई असती तर ती प्रभू रामचंद्रांच्या समोर आडवी पडली असती, मी नाही जाऊ देणार रामा तुला. परंतु प्रभू रामचंद्र निज इच्छा निर्मित तनू, ते स्वतंत्र आहेत. ते या सर्व कर्म सिद्धांतांच्या पलीकडे आपलं आयुष्य जगत आहेत. याची स्पष्ट अनुभूती माता कौसल्याला आहे. आणि त्यामुळे माता कौसल्या सुनैनाजींना म्हणते की विधात्याची गती जीवांपर्यंत ठीक आहे. विधाता तर केवळ या सर्व नियमांच्या आधाराने बांधला गेलेला आहे. आज त्या नियमांची जीवाला कल्पना नाही, त्यामुळे कुठल्या कर्माचं नेमकं काय फळ आहे याची कल्पना आम्हाला येऊ शकत नाही. परंतु हो, या विधात्याच्या वरती देखील एक सत्ता काम करते आणि ती आहे ईश्वरीय सत्ता. जी ईश्वरीय सत्ता या विधात्याच्या नियमांमध्ये बांधली गेली नाही, किंबहुना त्या ईश्वरानेच या विधात्याला निर्माण करून या जगाचा हा वहिवाटीचा क्रम लावून दिला आणि स्वतः भगवंत केवळ साक्षी रूपाने या सर्व गोष्टींकडे पाहत राहिला. मग भगवंत सर्व साक्षी झाला याचा अर्थ तो विधात्याच्या कार्यामध्ये काहीच ढवळाढवळ करू शकत नाही का हो? बघा, आपल्या भारतीय संविधानामध्ये राष्ट्रपती पद आहे. आपले पंतप्रधान प्रत्येक गोष्ट राष्ट्रपतींच्या आदेशानुसार या पद्धतीने या भारतीय संविधानाचं आपल्या या कार्यामध्ये निर्वाहन करत असतात. परंतु घटनेने राष्ट्रपतींकडे देखील असे काही विशेष अधिकार दिलेले असतात की त्या आधाराने जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर राष्ट्रपती पंतप्रधानांच्या कार्यामध्ये दखल देऊन त्यांच्या कार्याला नीट देखील करून घेऊ शकतात. हे उदाहरण मी आपल्याला सांगितलं कारण गजेंद्राच्या कांतासी कैसा धाविला ऋषिकेशी, हे आपण लहानपणापासून ऐकत आलेलं चरित्र आहे. किंवा द्रौपदीच्या या आकांतामध्ये जसं भगवंताने वस्त्र पुरवली हे चरित्र देखील आपण ऐकून आलेलो आहे. या सर्व गोष्टींमध्ये प्रकृतीच्या व्यवस्थेनुसार घटना घडत होत्या, परंतु त्यांनी इतक्या काकुळतीने, इतक्या बेंबीच्या देठापासून त्या भगवंताला हाक मारली जो भगवंत या विधात्याच्या वरती साक्षी रूपामध्ये वास करतो. खरं तर सत्ता त्याची आहे, परंतु त्याने हे सर्व कार्य एका नियमाच्या आधाराने या विधात्याकडे सोपवलेलं आहे. आणि जेव्हा विधात्याच्या या क्रूर नियमांमध्ये गजेंद्र हा ओढला जात होता, जेव्हा द्रौपदी ही या असलेल्या दुर्योधन दुःशासनाच्या दुष्कृत्यांमध्ये भरडली जात होती, त्यावेळेला भगवंत देखील या राष्ट्रपतींसारखा या संविधानामध्ये येऊन आपले विशेष अधिकार वापरून ज्या जीवाने एवढ्या काकुळतीने हाक आपल्याला मारलेली आहे त्याच्यासाठी सर्व प्रकृतीचे नियम बाजूला ठेवून स्वतः त्यांचा तारणहार होतो. आणि त्यामुळे माता कौसल्या म्हणते की सुनैनाजी, तुमचे जावई काय, तुमची कन्या काय, हे या विधात्याच्या गतीमध्ये येणारे नाहीत, किंबहुना हे या विधात्याचे स्वामी आहेत. त्या विधात्यावरती देखील या ईश्वराची सत्ता चालते आणि या ईश्वरीय सत्तेच्या अधीनच हा विधाता कार्य करतो. त्या विधात्याच्या अधीन ही उत्पत्ती, स्थिती, लय या सर्व गोष्टी येतात. त्या विधात्याच्या अधीनच अमृत आणि विषासारखी फळं जीवाला भोगावी लागतात. या सर्व गोष्टी विधात्याच्या अधीन आहेत. विधात्याच्या कार्यामध्ये भगवंत हा सहसा ढवळाढवळ करत नाही, कारण जोपर्यंत मी जीव आहे ही
त्याची अज्ञानवश असलेली भूमिका आहे, तोपर्यंत तो देखील या प्रकृतीच्या नियमांच्या आतच बांधल्यासारखा काम करत असतो. परंतु जो भगवंताचा अनन्य भक्त आहे, त्या अनन्य भक्तासाठी मात्र ही एक वेगळी व्यवस्था, या प्रकृतीच्या नियमांच्या बाहेर जाऊन थेट मुख्य अधिकाऱ्यापर्यंत जाण्याची या भगवंताने रचून ठेवलेली आहे. माऊली हरिपाठात शेवटी म्हणतेच ना, अंतकाळी तैसे संकटाचे वेळी हरी त्या सांभाळी अंतर्बाह्य, संत सज्जनांनी घेतली प्रचिती, आळशी मंदमती केवी तरे. भगवंताच्या या सत्तेला समजून घेणं हे सर्वसामान्य जीवांना कळूच शकत नाही. आणि त्यामुळं प्रकृतीच्या नियमांमध्ये ते जन्माला येतात, लयाला जातात, त्यांना अमृत विषासारखी फळं त्यांच्या कर्माच्या आधाराने मिळत राहतात. परंतु एखादाच कोणीतरी भक्त प्रल्हादासारखा होतो, कोणीतरी ध्रुवासारखा होतो, कोणीतरी गजेंद्रासारखा होतो, कोणीतरी द्रौपदीसारखी येते आणि जी अत्यंत अनन्यास रक्षी तसे चाप पाणी अशी अनन्य होऊन त्या भगवंताला हाक मारते. त्यावेळेला ती ईश्वरीय सत्ता देखील या विधात्याच्या असलेल्या या रचलेल्या सृष्टीच्या भागामध्ये येते आणि आपल्या सर्वाधिकाराच्या आधाराने त्या जीवाचं रक्षण करते. त्यामुळे हे देवी, आपण मोहवश चिंता करू नका. हा मोह आहे, ही सीता माझी मुलगी आहे, राम माझा जावई आहे, हा आपला मोह आहे. आपण मोहवश व्यर्थ चिंता करू नका. अहो, आणि जेव्हा तुम्ही या विधात्याच्या वरती असलेल्या या परमतत्वाच्या दृष्टीने जर विचार कराल, तर यामध्ये एकाला त्या कर्माचं शुभफळ मिळतं, दुसऱ्याला त्या कर्माचं अशुभ फळ मिळतं. उदाहरणार्थ, एखादं हरिण जीवाच्या आकांताने पळतंय, त्याच्या मागे एक हिंस्त्र श्वापद, एखादा बिबटा, एखादा चित्ता त्याचा जीव घेण्यासाठी मागे धावतोय. जीवाच्या पातळीवरून बघितल्यानंतर आपल्या अंगाचा थरकाप होतो. आपल्याला असं वाटतं की ते हरिण आता या चित्त्याच्या भक्ष्यस्थानी पडणार, ते मरणार. परंतु जसं पूज्य बाबा आपल्या निरूपणामध्ये नेहमी सांगायचे की दिस वर्ल्ड इज मॅथमॅटिकली परफेक्ट. इकडचा एक निघतो, तोच एक दुसरीकडे जातो आणि या सगळ्याचं शेवटी उत्तर कॉन्स्टंट राहतं. सर्व गोष्टींचं उत्तर हे कॉन्स्टंट आहे. हे गणित आम्हाला सोडवता येणं आज शक्य नाही, त्यामुळं आम्हाला त्याचं उत्तरच कळत नाही की हे कॉन्स्टंट कसं राहतं. बघा, लॉटरीची आपण तिकीट लहानपणी बघायचो, आपल्याला वाटायचं की वा, हा मनुष्य किती हुशार आहे, याला 1,00,000 रुपयाचं बक्षीस मिळालं. परंतु आम्हाला त्यावेळेला हे कळत नाही की जेव्हा त्याला एकट्याला 1,00,000 रुपये मिळतात, तेव्हा 99,999 लोकांचा देखील त्या तिकिटाचा पैसा हाच केवळ एकवटून त्यामधला बाकीचा भाग काढून हा त्या व्यक्तीला दिला जात असतो. एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट जस्ट कन्वर्ट्स फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. हे आम्हाला लहानपणापासून शास्त्रीय विधान सांगण्यात आलेलं आहे. या विश्वामध्ये सज्जनो, या सर्व गोष्टींचं उत्तर हे अचल आहे. विधी प्रपंचु अस अचल अनादी. मग कदाचित एकाच्या खिशातले 10 रुपये दुसऱ्याच्या खिशामध्ये जातात, त्याच्या खिशातले 10 रुपये तिसऱ्याच्या खिशामध्ये जातील, परंतु या सगळ्यांमध्ये त्याचं उत्तर जे आहे ते शेवटी एकच राहतं. कारण सर्वांघटी एक देहादेही, सर्वांघटी पूर्ण एक नांदे. हे जे हरिपाठामध्ये माऊली म्हणते, त्याप्रमाणे तोच राम, तोच परमात्मा या प्रत्येक जीवाच्या अंतरंगामध्ये राहून त्याच्या प्रेरणेने ही सर्व कर्म घडवून आणतोय. आणि त्यामुळं त्याच्या दृष्टीने तर केवळ एका खिशातून काढून दुसऱ्या खिशात ठेवण्यासारखी अवस्था आहे. मग मला सांगा, आपल्या खिशातले 100 रुपये खालच्या खिशातून मी जर वरच्या खिशात ठेवले तर माझं 100 रुपयाचं नुकसान झालं का मला 100 रुपयाचा फायदा झाला? ते जसं आहे तसंच आहे ना. तेच
माता कौसल्या सुनैनाला सांगते की विधी प्रपंच अस अचल अनादी. हा विधात्याचा संसार आहे. आम्ही सामान्य लोकांचे संसार 4 लोकांपुरते, आणि मग त्यामध्ये आमची ही धुसफूस चालते की ह्याला मी एवढं दिलं, त्याने मला काहीच दिलं नाही, त्याने दुसऱ्यालाच एवढं दिलं पण त्याने तर त्याच्यासाठी काहीच केलं नाही. ही सगळी आमची जीवाच्या पातळीवरची गणित आहेत. परंतु विधात्याच्या संसाराच्या आधाराने बघितलं गेलं तर हे सगळं काही त्याच्या अंतरंगामध्येच चालणारं आहे. आणि त्यामुळं त्या सगळ्याचं उत्तर हे शेवटी कॉन्स्टंट एवढंच राहतं, अचल हे एवढंच राहतं. अर्थात माता कौसल्याची ही विवेकी भूमिका जीवाच्या पातळीवरून आम्हाला समजून घेणं अत्यंत अवघड आहे. परंतु हीच सत्यस्थिती आहे, आणि ही जितकी आमच्या लवकर अनुभूतीला येईल तेवढं आम्ही आमच्या जीवनामधून काळजीमुक्त होत बघा. मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला पटलं, हे जर सत्य असेल तर त्याचं उत्तर एकच आहे की यापुढं जीवनामधल्या लाभहानीमध्ये तुमचं समाधान भांगता कामा नये. ते जर तुम्हाला जमलं तर तुम्ही हे सर्व काही साध्य केलं, अन्यथा केवळ हे आमच्यासाठी शब्दच चालू आहेत. माता कौसल्या राजा दशरथाच्या निधनाचं देखील चिंतन सुनैनाजींच्या समोर करते. भूपती जियब मरब उर आनी, सोचिय सखी लखी निज हित हानी. महाराजांच्या मृत्यूचं आणि जगण्याचं मनामध्ये स्मरण करून आम्ही सर्वजण जे चिंतातूर होत आहोत ना, खरंच त्याची चिंता करण्याची गरज आहे का? आपण या चिंतेच्या आधाराने जो शोक व्यक्त करत आहोत, खरोखर हे सखी आम्ही आपल्याच हिताची स्वार्थवश हानी करत आहोत. ज्याला या जन्म आणि मृत्यूचं गणित कळालं ना सज्जनो, तो त्याच्या जीवनामध्ये त्याच क्षणी मुक्त झाला. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरे ना जनी लोभ रे क्षोभ त्याते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. समर्थ माऊलींनी आपल्याला अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये या जन्म आणि मृत्यूचं गणित सांगितलं की एका व्यक्तीच्या मृत्यूचा आम्ही वारंवार विचार करून, त्याचं स्मरण करून जी शोक चिंता आपल्या अंतरंगामध्ये व्यक्त करत असतो, खरं तर आम्ही देखील त्याच मार्गाने चाललेलो आहे. आणि त्या मार्गापर्यंत जात असताना आता आमच्याकडे काळ खरं तर खूप कमी उरला आहे, परंतु आम्ही या भूतकाळाकडे सारखं मागं वळून पाहतोय, आणि त्यामुळं भविष्यामध्ये असलेल्या या सुवर्ण क्षणांची मात्र आम्ही हानी करून टाकतोय. आम्ही जीव असतो त्यावेळेला आम्हाला स्वाभाविकपणे आपल्या निकटवर्तीयांच्या जाण्याचं हे दुःख होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. परंतु ही ब्रह्मस्वरूप स्थिती आम्हाला हेच सांगते की बाळांनो, इथं कोणीच अमर नाहीये. प्रत्येक जण आपापल्या कर्मगतीनुसार तेवढ्या वेळापुरता या मृत्यूलोकामध्ये येतो, आपले हे भोग संपवतो, आणि त्याच क्षणी त्याचा मार्ग हा पुढे जाण्याचा निश्चित होतो. मनुष्याला या सर्व गोष्टी कळत नाहीत, याचंच नाव भवरोग आहे. आणि त्या भवरोगामुळं अखंड चिंतातूर, अखंड काळजीग्रस्त राहून जे शाश्वत मृत्यूचं गणित आहे त्याला जीव काही केल्यास सामोरा जाऊ शकत नाही. अशा रीतीने माता कौसल्येने या सर्व गोष्टींची स्पष्ट अशी अनुभूती सुनैनाजींच्या समोर ठेवलेली आहे. सुनैनाजी म्हणतात की सीय मातु कह सत्य सुबानी, सुकृती अवधी अवधपती राणी. आपण असं का नाही म्हणणार? आईसाहेब, आपणच खऱ्या अर्थाने राजा दशरथांच्या योग्यतेचा आहात, त्यांच्या राणी शोभण्यासारख्या आहात. मग त्यामुळं आपण असा विवेक विचार निश्चितपणे जो आमच्या समोर सांगत आहात तो राजा दशरथाच्याच विवेक विचाराचं आम्हाला स्मरण करून देतोय. यावरती माता कौसल्या थोडंसं दुःखित होऊन ज्या या विश्वाचं खरं स्वरूप तिने
भगवंताच्या या रूपाला जाणून सर्वांच्या समोर ठेवलं होतं. त्या आधाराने आपल्या या पोटचा गोळा असलेल्या रामावरती ही निरासक्ती दाखवत त्या म्हणतायत की लखन राम सिय जाहु बन भल परिणाम न पोचू. सीता, राम आणि लक्ष्मण वनामध्ये जात आहेत. ते वनामध्ये राहतील देखील आणि त्याचे सर्व परिणाम हे शुभच होतील. परंतु सुनैनाजी, माझं अंतःकरण जर कोणासाठी तुटत असेल, गहबरी हिय कह कौसिला मोही भरत कर सोचू. पण मला जर आपण विचाराल की तुमच्या अंतरंगामध्ये मग कुठलीच शोकचिंता नाही का? आहे. मला देखील शोक आहे, मला देखील दुःख आहे. जर ते कोणाचं असेल तर वारंवार मला माझ्या भरताचं स्मरण होतं आणि भरताच्या अंतरंगामध्ये या भगवंतापासून लांब राहण्याचा, या विरहाचा जो त्रास त्याला सहन करावा लागत आहे, अशा या माझ्या भरताची मात्र मला वारंवार चिंता वाटते की जर उद्या प्रभू रामचंद्रांनी भरताला अयोध्येला परत पाठवलं तर माझा भरत आपल्या या जीवाचं रक्षण करू शकेल ना? याच गोष्टीचं मला नित्य चिंतन करून अंतरंगामध्ये दुःख निर्माण होतं. सज्जनो, या करुण रसाचं गायन आपण उद्याच्या चौपाईंमध्ये पाहूयात आणि त्या आधाराने माता कौसल्येचं हे भरत प्रेम देखील आपण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.